वी आर मराठी पीपल. ढोल ताशाचा आवाज आल्यावरती जर आम्ही घराबाहेर नाही आलो ना तर आमचं नाव बदलून टाका. पण तुम्हाला माहिती आहे का, ढोल ताशाची फक्त एनर्जीच कमाल नाही आहे, पण ढोल ताशा हा आपल्या परंपरेचा भाग सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेच ढोल ताशांचे आवाज सैनिकांना लढायांमध्ये उत्साही करण्यासाठी वापरले जायचे आणि आज हेच आवाज आपल्याला हसायला, खेळायला आणि एकत्र आणायला वापरले जातात. डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच आप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्यात 1960मध्ये सर्वात पहिलं ढोल पथक सुरू केलं. आणि एवढंच नाही, हा मुलींचं सर्वात पहिलं ढोल पथक सुद्धा आप्पासाहेबांनीच सुरू केले. आणि आता महाराष्ट्रात पुणे ढोल पथक आणि नाशिक ढोल पथक हे सर्वात पॉप्युलर आणि मेन ढोल पथक आहेत. गुढीपाडवा असो, गणेशोत्सव असो, महाराष्ट्र दिवस असो, अगदी कुठलंही खास ओकेजन असो, ढोल ताशा वाजल्याशिवाय काहीच पूर्ण होत नाही. खरं तर ढोल ताशा वाजवणाऱ्यांपासून तर ढोल ताशा बघायला आलेल्या लोकांपर्यंत सगळे लोक तल्लीन होऊन थोड्या वेळासाठी एका वेगळ्या जगात चालले जातात. म्हणजे ॲक्च्युली ढोल ताशाचे जे व्हायब्रेशन्स असतात ना, ते तुम्हाला तुमचा सगळा स्ट्रेस, सगळं टेन्शन विसरायला भाग पडतात. मग ह्यावर्षी ढोल ताशा फक्त बघायला जात आहे की ढोल ताशा पथकांचा भाग व्हायला जात आहे?